टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. काल जी गुन्हा मर्डर झाला होता त्यामध्ये 2 आरोपी आज काय सांगता? दिनांक 21/2/2026 रोजी बार्शी तालुक्यातील दहिटणे गावामधील इसम नामे विजय भागवत जगझाप वय 32 वर्ष यांनी त्याच गावामध्ये राहणारे गोकुळ भुजंग कोळी यांची रात्री 11:30 वाजताच्या सुमारास स्कॉर्पिओची काचा फोडल्या म्हणून त्यांच्या दोन्ही गोकुळ कोळी आणि विजय जगझाप यांच्यामध्ये वाद झाला होता. सदर वादानंतर विजयचे वडील यांनी सदरचा वाद मिटवला आणि स्कॉर्पिओ चालकाला 5,000 रुपये देतो असे सांगितले. त्यानंतर त्यांनी विजय जगझाप याला घरी घेऊन गेले. विजय जगझाप याला त्याचा भाऊ योगेश आणि वडिलांनी एका त्याच्या रूम मध्ये त्याला झोपवले होते. सकाळी त्यांनी बघितलं तर हा विजय घरातून निघून गेला होता. तो कुठे गेला काय माहिती नाही. त्यांची पत्नी ही पुणे येथे गेल्या होत्या. त्यांना बोलावून घेतलं. त्या सगळ्या नातेवाईकांनी रविवारी 22 तारखेला शोध घेतला, परंतु विजय जगझाप हे मिळून आले नाहीत. त्याच्यानंतर सोमवारी सकाळी परत त्यांनी शोध सुरू केला आणि दुपारी त्यांचं जे पोलीस स्टेशन होतं वैराग पोलीस स्टेशन इथे त्यांनी विजय जगझाप हे मिसिंग झाल्याबाबतची तक्रार नोंद केली होती. सोमवारी तक्रार दिल्यानंतर पोलीस आणि नातेवाईक हे सगळे शोधत असताना मंगळवारी सकाळी वाळुंज तालुका मोहोळ या गावाच्या शेजारी असलेल्या भोगावती नदीमध्ये एक मृतदेह आढळून आला. आम्ही सदर मृतदेहाची खात्री केली तर तो मृतदेह विजय जगझाप याचा असल्याचे त्याच्या भावाने आणि पत्नीने ओळखले. सदरचा मृतदेह आम्ही ताब्यात घेतला. पोस्टमॉर्टमसाठी सोलापूर येथे आणला आणि पोस्टमॉर्टम करून घेतलं. पोस्टमॉर्टम मध्ये डॉक्टरांनी अभिप्राय दिला की त्यांच्या गळ्याला बेल्ट आवळून, त्यांचा स्वतःचाच बेल्ट आहे तो बेल्ट आवळून तुमचा मृत्यू खून केलेला आहे. सदरची माहिती मिळताच आणि आमची काही सोर्सेस असतात त्याच्या अनुषंगाने आम्ही याबाबत काल खुनाचा गुन्हा दाखल मोहोळ पोलीस येथे गुन्हा दाखल केला आहे. त्यांची पत्नी यांनी फिर्याद दिलेली आहे आणि या गुन्ह्यामध्ये जे 2 आरोपी होते हा दीपक कोळी आणि भुजंग कोळी यांना आम्ही रात्री अटक केलेली आहे. त्यांना आज रिमांड कमी मान्य न्यायालयात हजर करत आहोत. गुन्ह्याचा तपास SDPO अॅट्रॉसिटी कलम लागलेला आहे, त्यामुळे SDPO बार्शी सर हे करत आहेत. शांतता आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.